करतोस. त्यांनी पण ऐकलं असतं लोकांकडून की येशू नावाचा एक व्यक्ती चमत्कार करतो, मेलेला उचलून त्यांना परत जिवंत करतो, ते रगडे त्याला परत चालायला लागतात. ऐकू शकत नाही त्याला, ते परत ऐकतात, बघत नाही ते परत ऐकतात. असं काम करतो. तुझ्याकडे जर एवढी शक्ती आहे, लोकांना बरं करतोस, तर आम्हाला सुद्धा याच्यातून वाचव, स्वतः पण वाच आणि आम्हाला पण वाचव. का म्हणे त्याला काय त्याला इकडून बाहेर यायचं, त्याला पण ते दुःख सहन आता ते खेळतो किती डायरेक्ट, त्याला पण ते दर्द होत, त्याला काय वाटत होतं आता ह्यो आपल्याला वाचव. पण त्यांनी कशा मनाने म्हणलं, रागाने, त्याला काय काय होतं त्याला अभिमान की त्याला आता ह्यो करणारच. कसा होता, चांगला नव्हता. त्यांनी काय केलं, त्याच्या मनाने त्याला काय वाटत होतं की परमेश्वर आपल्याला काय करणार, ह्यो काय करणार, काढणार. पण दुसरा काय म्हणतो, जो त्यांनी पण चूक केली तो पण तो शिक्षा भोगत होता, पण त्याला ते शेवटी वेळ सुद्धा त्याला ते कळत ते म्हणली आपण आपली पापाची जे आपण पाप केले त्याचं जे आपल्याला शिक्षा होणार ते आपण भोगतोय. पण हे तर काहीच केलं नाही. हिने उलट लोकांना बरं केलं, सगळे दुःख लोकांना बाहेर काढले, तरी त्याला पाप आणले. तो तर इतका चांगला मनुष्य आहे, तो देव आहे, तो सगळ्यांसाठी पृथ्वीवर आला. त्याला हे पण माहित होतं की त्यांच्यासाठीच त्याला माहित होतं जेव्हा मरणार, जेव्हा तो परत जाणार, तो काय म्हणतो की जेव्हा परमेश्वर तुम्ही परत येताय, जेव्हा तुम्ही परत तुमचं पूर्ण राज्य घेऊन परत येताय, तेव्हा माझी आठवण आणि परमेश्वर आज वेळेस, आज रात्री या वेळेस तू माझ्यासोबत कुठं नारकात सुखाच तिथं काय दूत का आराधना चालली. बघा जेव्हा देवाला आपण वाईट म्हणतो, आता तो दुसरा जो चोर होता पहिला चोर, जे म्हणलं की जर तू देव आहेस तू कुठं गेलास, शेवटच्या वेळेस सुद्धा त्यांनी देवाला मानलं नाही, देवाला त्यांनी समजून नाही घेतलं का, त्याच्या डोक्यात आलं नाही की तो का म्हणतो. जर त्याला माहित असतं तो पण ते दुसऱ्या चोरासारखं स्वर्गात आणि दुःख नाही, आता जे त्यांच्या हातात खेळलेलं असेल ते पण त्याला आता सुद्धा तो चोर स्वर्गात तरी त्याच्या हातात खेळायचे जे पण आहे दुःख, त्याला काहीच होत वाटतच नाही की मला काही कोणी खेळणार, कारण की देवामध्ये गेलेल्या लोकांना 1% 0.001% पण दुःख जाणवणार. इथं परमेश्वर आपल्याला काय सांगतो की बायबल आपल्याला काय सांगतो, जितकं पण वेळ कमी असतो फक्त देवाला मान. एक बाप्तिस्मा सुद्धा तो तसाच होता बिना बाप्तिस्मा, आणि त्या काळी बाप्तिस्मा केल्याने पवित्र मानले, आता पण मानतात. ते बाप्तिस्मा तरी स्वर्गात भूतासारखा उठतो, गातो, महिमा करतो. त्याला कळालं की माझ्या एका छोट्या विश्वासाने मी स्वर्गात गेलो, मी बरं झालं मी देवाला मानले. मराठीच्या वेळेस लोक काय करतात, मरुस परत देवाला मानतात, काही लोक मरुस परत देवाला मानतात, का मानतात, त्याला विश्वास नाही की काय होणार. काही लोकांना वाटतं बायबल कुठे भेटतं,
भेटतं काही त्याच्या ज्या काही ते सांगितलं गेलं असतं त्याचं पण काही पाठिशन असतं त्याच्या खूप बनवतं लायब्ररीमध्ये भेटतो मग काय फायदा काय मग बायबल फक्त एक पुस्तक नाही एक अशी घटनेची पुस्तक आहे खरं झालेली आणि त्याच्या पुढच्या प्रगती करत ते प्रेज द लॉर्ड आमेन. बायबलला फक्त बायबल म्हणजे प्रभूचे प्रत्येक एक गोष्टी पुन्हा बायबल वाचून सगळं देवाचे कुठं पण तुम्ही बघितलं का की देव जर तुम्ही असं करणार तुम्हाला देव शिक्षा मागच्या की पूर्वी म्हणजे पहिले लोक काय म्हणायचे की जर तुम्ही काही चूक केलं तर देव मी ऐकले म्हणजे ठीक आहे काय तुम्ही जर वाईट केलं कट केलं त्याच्या अशी मोठी विषय आता काठी आणि राग असा नाही काठी चूक झाली तरी काय करतो त्याला काय क्षमा करणारे क्षमा मागणारे आणि क्षमा करणारे आमेन. हालेलुया. लोक काही विश्वास करतात भूतांमध्ये रात्रीच्या समोर वर्गाच्या पेटच्या खाली तिकडे जायचं पण नाही तिकडे काय भूत असतात म्हणतात आणि असं झालं एक दिवस एक कोणतरी गेला आणि आता खाटो पडले आता उठताच येत नाही त्याला उठता येत नाही तर बोलता सुद्धा येत नाही काय खाता परमेश्वर काय करतो नावाची काही चिंताच नाही कोणती वस्तूच नाही भूतासारखी आहे सगळ्याला तर वाईट पसरवण्यात मास्टर सेंचुरी पण आपण आपल्या एका छोट्या विश्वासाने त्या सेंचुरी मारण्याला हवं आता आपण काय क्रिकेट जर एका बॉलरला त्या बॅट्समन खूप हॅट्रिक मारतोय एक दिवसात 40 छक्के मारतोय आता काही करा आता ह्याला आउट करायचं एकदा अशी बॉल टाकली की त्याला कळालंच नाही कोणती बॉल टाकली आणि त्या पाठीमागे बघितलं स्टंप आता आपण असं करायचं आणि जे बॉल आहे ना त्याला गेलं बॉल ते काय वचन आमेन. वचन आणि आपण वचनाचा असा बॉलिंग करायची सैतानालाच कळू नये आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आपण असं करायचं त्याच आणि शेवटच्या वेळेस सुद्धा ते छोटा एकदम छोटा त्या आधाराने पूर्ण त्याची जी वेळ होती पूर्ण जिंदगी होती जीवन जगायचं ते शेवटचे काही क्षण पुढे गेला सगळ्यात गेला आणि कुठं देवाच्या तिथं नद्या शेण असा एक मोठा झाड एकदम वेगवेगळ्या प्रकारची फळं त्याच्यात एकदम लगेच आणलं असं बनायचं आता तुम्ही विश्वासाचं जवळ देवायचं मोरीच्या दाण्यात
अडूरिनु ऍटम म्हणतात सगळ्यात छोटी वस्तू. त्यामुळे जरी विश्वास म्हणजे झालं, काहीच टेन्शन नाही. का? कारण की ऍटम आणि सेमने प्रत्येक गोष्टी ऍटम ही सेम बनतो, सेमने आता म्हणतात सायन्स बोलतोय देवाचं सांगते सायन्स बोलतो, सायन्स कुठून आली? का? कारण की देवाने सायन्स बनवली, सायन्स म्हणून देवाने जॉग्रफी बनवली, सगळं बनवली. देवाने मनुष्य बनवलंय, सगळं जग निर्माण केलं. देवाने सगळं सांगितले आणि ते सगळे याच्यावर सायन्स आणली. सायन्स काय म्हणते? देव नावाची चीज नाही. काय म्हणतात? कोणते पण पहिल्या काळाचे बंद होते, त्यांच्यात बदल हळूहळू त्यांचे ते केस गायब झाले. मग एकदम मनुष्य त्या पाठीमागली उच गायब हळूहळू हळूहळू करून त्यामध्ये का? त्यांना काय वाटतं? देवा नावाची चीज देव का म्हणतात? त्यांना विश्वास नसतो प्रत्येक गोष्टी सायन्स. पण एक गोष्ट अशी आहे की सायन्सला बनवणारा देव आमेन. येशू. सायन्स बनवणारा तोच आहे, जीवन बनवणारा तोच आहे, सगळं जग बनवणारा तो. आणि जे म्हणतात सायन्सच्या शिवाय कोणत्या गोष्टी, त्यांना पण बनवणारा येशू. आमेन. जगात कोणीही असो, तो देवाच्या द्वारेच बनलेला. देवाच्या द्वारे कोणतीही वस्तू, ऍटम एवढी वस्तू सुद्धा म्हणून आपण देवाला मानायचे. काहीही असो, काहीही कोणती पण गोष्टी असो, वाईट असो, आपण मरायच्या काळावर असो, देवाला सोडायचं नाही. कारण की सैतान तुम्हाला काय म्हणतो? तुमच्या बरोबर 6 मारतोय तरी चालेल, काय नाही. आणि शेवटी रोज गोल्ड क्लीन गोल्ड. आपण देवाला काय म्हणायचं? जो चोर होता तो मरायच्या थोडा वेळ पहिले, मरायच्या पहिले थोडा वेळ, 1-2-5 मिनिट आधी तिने विश्वास दिला. तो देवाजवळ, देवाजवळ सगळे स्वर्गात आहे, त्यांच्यासोबत सोबत आराधना करतोय. आपल्याला नाही बनायचं, आपल्याला बनायचे कोणाला वाटते बनायचे. आकाशी उंच करा, देवाला दाखवा, देवाला दाखव की मला बनायचे परमेश्वर, मला तुझ्यासोबत, तुमच्यासोबत, तुझ्या प्रत्येक देवदूतासोबत राहायचे. देव काय करणार? आशीर्वाद देणार, दुःख नाही देणार. लोक काय विचार करतात? जर परमेश्वरला मानलं तर परमेश्वर दुःख देणार आहे. पहिलेचे काही लोक काय म्हणायचे? देव काय, जर काय आपण देवाच्या विरुद्ध काही काम केले, ते देव म्हणून होते. जर काही झालं असतं, ते देवाकडून नव्हतं, सैतानाकडून होतं. कारण की ते सैतानाला एक चान्स भेटला की आता या देवापासून लांब त्याला आपण संपवायचं. म्हणून परमेश्वर सांगतो, जोपर्यंत तुमचा शेवटचा साथ संपत नाही तोपर्यंत देवाला सोडायचं नाही. परमेश्वर असा वचनातून आपल्याला सांगतो, समजून